हा जुना व्हिडिओ आता एकदम अचानकपणे तो असा कसा काय बाहेर आला, या आधी का नाही तो आला बाहेर? भले कोणी काही केलेलं असेल, कोणी ठरवून केलेलं असेल, हा कोणाचा प्लॅन असेल, पण हे त्यात अडकले. या मागची स्टोरी नेमकी काय आहे हे सुद्धा बाहेर येणं तितकंच आवश्यक आहे. मित्र हो, राज्यात सध्या नाशिक मधल्या भोंदूबाबाच्या तो कॅप्टन काय, तो तथाकथित ज्योतिषी काय, भोंदू भुवा हो, तो कॅप्टन अशोक खरात, त्याच्या एकंदर प्रकरणामुळे महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट तर आहे. या प्रकरणाचे राजकीय वर्तुळामध्ये पडसाद उमटलेले आहेत, अगदी तीव्र स्वरूपात. आणि अनेक नेते मंत्री त्यात गुंतले असल्याचे आरोप होऊ लागले आहेत ना. या प्रकरणामध्ये अनेक नेते अडचणीत येऊ लागले आहेत. त्यामुळं लवकरच असं दुसरं एखादं काहीतरी मोठं प्रकरण बाहेर काढलं जाईल, आणलं जाईल, घडवलं जाईल आणि या भोंदूबाबाचं प्रकरण बाजूला टाकण्याचा प्रयत्न होईल असा अंदाज काही जणांना आधीच आलेला होता आणि आता घडलं सुद्धा तसंच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक अत्यंत आक्षेपार्ह अश्लील असा एक व्हिडिओ अचानकपणे बाहेर आला आणि मग सगळ्यांचं लक्ष झिरवाळ यांच्याकडे डायव्हर्ट झालं. भोंदूबाबाकडचं लक्ष कमी होऊन सगळं लक्ष आता या झिरवाळ यांच्याकडे गेलं, त्यांच्या व्हिडिओकडे गेलं आणि चर्चेमध्ये सुद्धा हे झिरवाळ आले. मंत्री झिरवाळ हे या प्रकरणामध्ये आता चांगले फसलेले आहेत. मंत्र्यांच्या सरकारी बंगल्यामध्ये मद्य आणि मदिराक्षीचा हा सगळा खेळ उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. शासकीय निवासस्थानामध्ये तृतीयपंथी व्यक्ती मंत्री झिरवाळ यांच्यासोबत बिछाण्यावर, शेजारी काय, खाद्य आणि दारू, अत्यंत अश्लील आणि मंत्र्यांच्या नैतिकतेला कलंक लावणारा हा व्हिडिओ आहे. मंत्र्यांच्या बेडवर झोपलेल्या त्या तृतीयपंथीयाच्या भावानं हा व्हिडिओ सार्वजनिक केलेला आहे. हे केवढं विशेष आहे, काय आहे या मागं नक्की? या मंत्र्यांची या प्रकरणातून तसं बघितलं तर आता नैतिक दृष्ट्या तर सुटका अजिबात होऊ शकत नाही मित्रांनो. भले कोणी काही केलेलं असेल, कोणी ठरवून केलेलं असेल, हा कोणाचा प्लॅन असेल, पण हे त्यात अडकले. हे झिरवाळ म्हणजे तसे ज्येष्ठ नेते आहेत आणि पद त्यांनी आजवर उपभोगलेले आहेत. कदाचित त्यांना प्लॅनिंग करून फसवलंही असेल, ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला असेल, पण तरी सुद्धा व्हिडिओ मध्ये जे दिसतंय त्यातून झिरवाळ स्वतःला बाजूला करू शकतच नाहीत. महाराष्ट्राला लाजेनं मान खाली घालायला लावण्याची वेळ या व्हिडिओनं आणलेली आहे. त्याच्या राजीनाम्याची मागणी आता होऊ लागलेली आहे, ती होणारच आहे. एवढे मोठे प्रकरण समोर आल्यानंतर या गोष्टी राजकारणामध्ये होतात, पण तो मुद्दा आपण बाजूला ठेवू. मंत्री झिरवाळ हे यात बेकार फसलेले आहेत, यात अजिबात वाद नाही. पण या मागची स्टोरी नेमकी काय आहे हे सुद्धा बाहेर येणं तितकंच आवश्यक आहे. झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्यानं लाच घेतल्याचं प्रकरण अलीकडे समोर आलेलं होतं. तेव्हाही बघा झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी झालेली होती. आता तर काय हो, त्याहून खतरनाक, भयानक आणि सगळा प्रकार व्हिडिओमध्ये. मग सगळं हे कुणी कारस्थान रचून घडवून आणलं आहे का असा प्रश्न सुद्धा उपस्थित झालेला आहे. बघा, अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे अध्यक्षपद सुनेत्रा पवार यांनाच मिळायला हवं अशी मागणी करणारे झिरवाळ हे राष्ट्रवादीचे पहिले नेते होते. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करण्याचं अजित पवार यांनी ठरवलेलं होतं असंही झिरवाळ यांनी जाहीरपणे सांगितलेलं होतं. पण हे सगळं त्यांच्याच पक्षातल्या काही नेत्याला अजिबात सहन झालेलं नव्हतं, हेही लक्षात घेतलं पाहिजे. झिरवाळ यांचा हा जुना व्हिडिओ आता एकदम अचानकपणे तो असा कसा काय बाहेर आला, या आधी का नाही तो आला बाहेर? नेमकं हेच टायमिंग का साधलं गेलं असे प्रश्न आपोआप उपस्थित होतात ना हो. नाशिकच्या भोंदूबाबाच्या प्रकरणामध्ये राज्यातले अनेक मंत्री चर्चेत आहेत. त्यांची विकेट जाण्याची वेळ सुद्धा आलेली आहे. मग
त्याकडे दुर्लक्ष होऊन सगळी चर्चा झिरवाळ यांच्याकडे वळवण्याचा तर हा एक प्रयत्न नाही ना, असा प्रश्न आपोआपच उपस्थित होतो. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नेमकं यावरच बोट ठेवलेलं आहे. भोंदू बाबा बरोबर काही लोकांचे जे धार्मिक कनेक्शन समोर येत आहे असं लक्षात येताच 6-7 महिन्यापूर्वी काढून ठेवलेला श्री झिरवाळ साहेबांचा व्हिडिओ आता अचानक कसा काय बाहेर आणला गेला. राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी आणि राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा वहिनीचीच निवड व्हावी ही इच्छा व्यक्त करणारी पहिली व्यक्ती म्हणजे झिरवाळ साहेब. त्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये एसीबीचा ट्रॅप लावणं आणि नंतर आता हा व्हिडिओ. 7 महिन्यापूर्वी व्हिडिओ काढून मीडियाला सोपवणं, एका सरळ माणसाला बदनाम करायचं, नंतर मीडिया ट्रायल. हे झारीतले शुक्राचार्य कोण? अशोक खरातचं प्रकरण अंगलट येत आहे म्हणून स्वतःवरचं लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा प्रकार आणि हे वंगाळ राजकारण लक्षात येत आहे. सोमवती अमावस्या ते अघोरी पूजा या मग 2 सप्टेंबर 25, 31 जानेवारी 2026 असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे. त्यांना जे काही म्हणायचं आहे ते त्यांनी प्रतिध्वनित तर नक्की केलेलं आहे. त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या सांगण्यामधून त्यांना काय सुचवायचं हे सुद्धा लक्षात येऊ शकतं. बघा, या घटनेमग काही कारस्थान असेल नव्हे, काहीतरी नक्की असूही शकेल. झिरवाळ यांच्या बेडवर असलेल्या तृतीयपंथी या विरोधात याआधी एक खंडणीचा गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. या झिरवाळ यांना अडचणीत आणण्यासाठी कोणी हा प्रकार जाणीवपूर्वक घडवून आणलेला सुद्धा असू शकतो, पण त्यामुळं झिरवाळ हे निरपराध आहेत असं अजिबात म्हणता येत नाही. मला तो व्हिडिओ पाहणारा कोणीही त्यांना निरपराध ठरवू शकत नाही. शेवटी काही असो, जे काय व्हायचे ते होईल, कदाचित होणारही नाही. आपल्याकडे अशा अनेक घटना समोर येतात आणि पुन्हा त्या काळाच्या पोटात कुठं हरवून जातात हे आपल्याला पुन्हा कधी कळतच नाही. पण तरी सुद्धा मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा आणि परंपरेचे झेंडवडे निघताना मात्र आपल्याला म्हणजे तुम्हाला मला हे सगळं पाहावं लागतंय. अगदी दुर्दैवानं का होईना, पण हे पाहण्याची वेळ तुमच्या आमच्यावर आलेली आहे. या सगळ्या राजकीय नेत्यांनी कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा असं म्हणण्याची वेळ आता रोजच येऊ लागलेली आहे. मित्र, झिरवाळ यांच्या बाबतचा हा सगळा प्रकार काय असेल, तो कोणी घडवून आणला असेल का, त्या एकूण प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं ते हे जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.